नमस्कार, सुप्रभात. नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मी ॲडव्होकेट स्नेहा दीक्षित. गुड मॉर्निंग. वकील म्हणून आम्ही सल्ला नेहमीच देतो आणि ते आमचं काम आहे आणि कर्तव्य देखील. परंतु आज एक मोलाचा सल्ला सर्व कपल्सना जेही द्विधा मनस्थितीत आहेत. कुठल्या द्विधा मनस्थितीत? की डायव्होर्स घ्यायचा आहे, बायकोला सोडायचं आहे, आपले इगो बाजूला ठेवायचे आहेत आणि तिच्या ज्या काही डिमांड्स आहेत किंवा त्याच्या ज्या काही डिमांड्स आहेत त्याच्यावर खरं उतरायचा चान्स हा द्यायचा आहे, असे असंख्य प्रश्न कधीकधी क्लायंट्सना असतात. मग उगीचंच ड्राफ्ट बनवणं म्युच्युअल कन्सेंट डायव्होर्सचा, उगीचंच वकिलांना जाऊन भेटणं आणि सल्ले घेणं, ह्या गोष्टींमुळे ना कुठेतरी क्लायंट्स सदैव स्ट्रेसमध्ये राहतात. लक्षात घ्या, तुम्ही जर खरंच तुमचं लग्न वाचवण्याकरता अगदी मी म्हणते 1% शेवटचा 1% जरी तुमच्या मनामध्ये आपलं लग्न वाचावं याकरता इच्छा असेल तर नक्की म्हणजे नक्की शेवटचा चान्स घ्या. अजिबात ते नातं सोडू नका. भले बायको माहेरी राहत असेल, तुम्ही दोघंजणं सेपरेट राहत असाल तरी घटस्फोट घ्यायची किंवा त्याच्याकरता घाई करण्याची काहीही आवश्यकता नाही आहे. कधीकधी ह्या मधल्या काळामध्ये रिअलायझेशन होणं फार फार गरजेचं असतं. काल एक कपल माझ्याकडे आलं. कपल म्हणजे नवरा आला होता. त्याचं असं म्हणणं होतं की मॅडम, माझी बायको माझ्यासोबत नांदतच नाही. म्हणजे 2 वर्ष झाली आम्ही दुबईला कामाकरता होतो, म्हणजे प्रायव्हसीचा प्रश्न नव्हता, सासू सासऱ्यांचा त्रास नव्हता, आम्ही खाल्लं प्यायलं मज्जा केली, आम्ही परत मुंबईला आलो, परंतु ती माझ्यासोबत नांदतच नाही. तिचा असा हट्ट आहे की तू माझ्यासोबत वेगळा राहा. मी त्याला म्हटलं, मग तुला प्रॉब्लेम काय आहे? आईवडिलांपासून दूर राहणं हे प्रत्येक वेळी त्यांना दुखावणं किंवा त्यांची कर्तव्य न करणं अशी व्याख्या होतच नाही. तुला जी कुठेतरी एक भीती आहे की अरे बापरे, मी इतकं सगळं चांगलं केलं, मी इतका चांगला मुलगा आहे, परंतु गावामध्ये माझी किती बदनामी होईल माझा डायव्होर्स झाला तर. अशा प्रकारच्या द्विधा मनस्थितीत तुम्ही जर असाल ना तर सल्ला सांगते मी असा की शेवटचा चान्स घ्या. बघा, नवऱ्याने समजा भाड्याचं घर घेतलं तर बायको जातेच ना. मग आज म्हटलं तुझी बायको जर केपेबल आहे, वेल टू डू कमवते, तर मग तिने समजा भाड्याचं घर घेतलं असेल तर तू राहायला गेलास आणि अल्टिमेटम काय तुमचा की बाबा माझं लग्न वाचावं, तर तू जर बॅग उचलून तिच्या घरात राहायला गेलास तर तुमचं लग्न वाचू शकतं. मग हा शेवटचा चान्स घेण्याची संधी तू स्वतःला का देत नाही आहेस बरं? लक्षात घ्या, मी परत सांगते तुम्हाला, 1% जरी उरलं असेल लग्न टिकवण्याकरताचा प्रयत्न तर जरूर करा. संधी सोडू नका. आपले इगोज, मेल इगोज किंवा बायको कुत्र्यासारखी वागणूक देईल, बायको असंच करेल, बायको तसंच करेल. बी प्रॅक्टिकल. तुम्ही जा, तो जो काही ऑप्शन असेल तो अपनावा. सक्सेस मिळाला तर तुमचाच आहे आणि अनसक्सेस मिळाला तर निदान मनावरचा ताण तरी तुमचा कमी होईल आणि तुम्ही स्वतःला कधी सांगू शकाल की मॅडम, मी माझ्या परीने सगळं काही केलं परंतु ती शेवटी माझ्या नशिबात नव्हती. लक्षात ठेवा. धन्यवाद.